दोन वाघांच्या झुंजीत 2.5 वर्षीय वाघाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बल्लारशाह वनपरिक्षेत्रातील किन्ही नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक 510 मध्ये घडली। मागील 10 महिन्यात बल्लारपूर वनपरिक्षेत्रात 6 वाघांचा मृत्यू झाल्याने वनविभागामध्ये खळबळ उडाली आहे। बल्लारपूर वनविभागाचे वनकर्मचारी व वनरक्षक गस्तीवर असताना त्यांना कक्ष क्रमांक 510 मध्ये वाघ मृत अवस्थेत आढळून आला। घटनेची माहिती वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना देण्यात आली। वरिष्ठ वनाधिकारी घटनास्थळी दाखल होऊन वाघाच्या मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदनासाठी ताडोबाच्या वन्यजीव उपचार केंद्रात आणण्यात आले। वाघाचे शवविच्छेदन डॉक्टर कुंदन पोटसलवार यांनी केले। वाघाच्या शरीरावर जखमा असल्याने दोन वाघांच्या झुंजीत मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। मृत्यूचे नेमके कारण कळावे यासाठी विसेरा प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे। बल्लारशाह वनपरिक्षेत्रात मागील 10 महिन्यांच्या कालावधीत तब्बल 6 वाघांचा मृत्यू झाला आहे। तसेच या वनपरिक्षेत्रात मानव वन्यजीव संघर्ष सुद्धा शिगेला पोहोचले आहे। 5 महिन्यांच्या कालावधीत वाघांच्या हल्ल्यात 4 जणांना जीव गमवावा लागला आहे। 7 जानेवारीला कारवा जंगलात वाघाने एकाला ठार केले। यानंतर 27 फेब्रुवारीला एका व्यक्तीचा यात मृत्यू झाला। 14 मार्चला आणि 14 एप्रिलला या वाघाने आणखी दोघांना ठार केले होते।